हॅलो फ्रेंड्स, आपण अभ्यासत आहोत किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार, टाईप्स ऑफ रिटेलर्स. याआधी आपण लहान प्रमाणावरील किरकोळ विक्रेते अभ्यासले. आज आपण मोठ्या प्रमाणावरील व्यापार करणारे किरकोळ विक्रेते अभ्यासणार आहोत. अर्थातच ह्या किरकोळ विक्रेत्यांचा समावेश स्थिर किरकोळ विक्रेत्यांमध्ये होत असतो. तर फिक्स शॉप रिटेलर्समध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे किरकोळ विक्रेते कोणकोणते आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण मोठ्या प्रमाणावरील किरकोळ विक्रेते म्हणजे काय आणि त्यांचे वैशिष्ट्ये काय असतात ते बघूया. तर साधारणपणे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणारे अनेक प्रकारचे स्थिर किरकोळ विक्रेते किंवा किरकोळ व्यापारी संस्था उपभोक्त्यांच्या सोयीसाठी कार्यरत असतात. यांची स्थापना ही मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्री करण्यासाठी झालेली असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून दर्जेदार वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य हे किरकोळ विक्री केंद्र करत असतात. वस्तू विक्रीसोबतच विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा उपभोक्त्यांना उपलब्ध करून दिल्या जात असतात. म्हणजेच उपभोक्ताभिमुख तत्वावर या प्रकारच्या विक्रीय संस्थेचं कामकाज हे चालू असतं. तर यानुसारच आपल्याला मोठ्या प्रमाणावरील किरकोळ विक्रेते जे स्थिर किरकोळ विक्रेते आहे त्यांची वैशिष्ट्ये नमूद करता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे, ह्या किरकोळ विक्रेत्यांना जरा बऱ्यापैकी व्यवस्थापन कौशल्य व क्षमता असणं आवश्यक असतं. म्हणजे व्यवस्थापन कौशल्य आणि क्षमतांची आवश्यकता ह्या विक्रेत्यांना भासत असते. त्यानंतर ह्या किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं. हे किरकोळ विक्रेते सहसा विशिष्ट प्रकारच्या वस्तू किंवा माल कायम विकत असतात. म्हणजे कायमस्वरूपी ते विशिष्ट प्रकारच्या वस्तू किंवा मालच विकत असतात. फिरत्या विक्रेत्यांपेक्षा ह्या प्रकारच्या किरकोळ विक्रेत्यांचा धंदा किंवा व्यवसाय हा चालवण्याचा खर्च जास्त असतो. ह्या विक्रेत्यांचे असंख्य प्रकार आपल्याला आढळून येतात. वस्तूच्या स्वरूपानुसार किंवा त्यांनी केलेला जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार अनेक प्रकार आढळून येतात. त्या प्रकारांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे विक्रेते साधारणतः टिकाऊ वस्तू विक्री करत असतात आणि माल विक्रीसाठी काही वेळेस ते नाशवंत वस्तूंनासुद्धा पसंती देत असतात. म्हणजेच काही वेळेस ह्या दुकानांमधून आपल्याला मिश्र स्वरूपाच्या वस्तू आढळून येतात. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणावरील व्यापार करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांमध्ये पहिला प्रकार आहे विविध विभागीय दुकानं, ज्यांना आपण विविध विभागीय किरकोळ विक्रीची दुकाने किंवा जे पॉप्युलर नाव आहे एकछटी किरकोळ विक्री दुकाने किंवा एकछटी किरकोळ विक्री केंद्रधारक विक्रेते असं म्हणत असतो. इंग्लिशमध्ये सोपं नाव आहे डिपार्टमेंटल स्टोअर्स. तर ह्या डिपार्टमेंटल स्टोअर्सबद्दल आपण माहिती घेऊया. डिपार्टमेंटल स्टोअर्स म्हणजेच एकछटी दुकानांची सुरुवात फ्रान्स या देशामध्ये झाली. म्हणजे फ्रान्स ही या दुकानांची जन्मभूमी आहे. एकछटी किंवा विभागीय भांडारे ही मोठ्या प्रमाणावर चालणारा किरकोळ व्यापार म्हणून समजले जातात. एकाच व्यवस्थापन छताखाली व नियंत्रणाखाली चालणारे मोठे दुकान ज्याची विभागणी विविध भागांमध्ये केली जाते त्याला विभागीय भांडार असं सुद्धा म्हटलं जातं. एकाच छताखाली विविध दुकानं विविध भांडारं चालवली जात असतात. दुकानातील एक विभाग हा विशिष्ट वस्तूंची विक्री करत असतो आणि ही दुकानं वस्तूंचे असंख्य प्रकार विकताना आपल्याला आढळून येतात. वस्तूंचे असंख्य प्रकार असतात, असंख्य प्रतीमध्ये, असंख्य क्वालिटीजमध्ये, त्याचप्रमाणे क्वांटिटीसुद्धा वेगवेगळी वस्तूंची आपल्याला आढळून येते. साधारणतः ही दुकानं संयुक्त स्कंद प्रमंडळाद्वारे जॉईंट व्हेंचरद्वारे चालवली जात असतात. एकत्र येऊन 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन डिपार्टमेंटल स्टोअर्स हे सुरू करत असतात. ग्राहकांच्या विविध गरजा व आवश्यकतेप्रमाणे माल विक्री करणारी विभागीय भांडारे ही पॉप्युलर आहेत इंडियामध्ये आणि याला एकाच छताखाली असणारी दुकानं असं सुद्धा म्हटलं जातं. ग्राहकांना खरेदीसाठी उत्तम सोय देणं असं वर्णन ह्या दुकानांचं करता येईल. ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वस्तू ह्या विभागीय भांडारांमध्ये उपलब्ध असतात आणि एकाच छताखाली ह्या उपलब्ध असतात. उदाहरणार्थ साध्या टाचणीपासून तर अवजड अशा
फर्निचरपर्यंत वस्तू ह्या उपलब्ध असतात. किंवा लेडीजचं उदाहरण घेतलं तर पायातल्या चपलेपासून तर डोक्याच्या पिनेपर्यंत सर्व वस्तू ह्या उपलब्ध असतात. बूट पॉलिश, केसांचं तेल, त्यानंतर विविध प्रकारची खेळणी, अवजारं, जी छोटी अवजारं आहेत तीसुद्धा ह्या ठिकाणी उपलब्ध असतात. फर्निचरचे त्या ठिकाणी भांडार असतं. अर्थातच ते फर्निचरच्या दुकानातून ग्राहकाला उपलब्ध करून दिलं जात असतं. सहसा विभागीय भांडारे ही ग्राहकांना विविध सुविधा पुरवत असते. जसं पार्किंग सुविधा असेल, सरकते जिने असतील, खानपान सेवा, बाग बगीचा, करमणूक सेवा इत्यादी सोयीसुविधा ह्या विभागीय भांडारांमधून दिल्या जात असतात. तर ह्या सोयीसुविधांनुसारच आपण विभागीय भांडारांची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे प्रचंड भांडवलाची गरज. आउटस्टँडिंग फीचर्स ऑफ डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये पहिलं वैशिष्ट्य ह्यूज कॅपिटल, प्रचंड भांडवल. मगाशी आपण अभ्यासलं की यांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं. म्हणजेच हा व्यवसाय हा विस्तारित असतो. अनेक डिपार्टमेंट्स या ठिकाणी कार्यरत असतात. त्यामुळे मध्यवर्ती व पुष्कळ मोठी जागा, आकर्षक व सर्व सोयींनी युक्त भव्य दिव्य इमारत यासाठी आवश्यक असते. आलिशान फर्निचरने हे विभाग सजवलेले असतात आणि विविध प्रकारच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी एकाच छताखाली ही दुकानं उभारलेली असल्यामुळे एकाच छताखाली उभारलेल्या ह्या दुकानांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. त्याचप्रमाणे दुकानांच्या इमारतीची व परिसराची देखभाल करणे, मोठ्या प्रमाणावर नोकर वर्गाची नियुक्ती करणे, जाहिरातीवर अफाट खर्च करणे यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भांडवल हे आवश्यक असतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे एकाच ठिकाणी खरेदी. एकाच ठिकाणी एकाच इमारतीत ग्राहकांच्या अनेकविध गरजा भागविणं हा एकछती दुकानांचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे ही दुकानं ग्राहकांची जास्तीत जास्त सोय बघत असतात, सोयीसुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात. पुढचा तिसरा मुद्दा आहे केंद्रीय व्यवस्थापन. एकछती दुकानात प्रत्येक विभाग जरी एकाच प्रकारच्या वस्तूंची विक्री करत असला तरी सर्व विभागाचं नियंत्रण हे मध्यवर्ती व्यवस्थापन यंत्रणेद्वारे केलं जात असतं. सर्व विभागांना लागणाऱ्या मालाची खरेदी मध्यवर्ती खरेदी विभागाकडून केली जाते. त्यांचे हिशोबसुद्धा मध्यवर्ती कचेरीतच ठेवले जात असतात. म्हणजे सेंट्रल ऑफिस या दुकानांमध्ये विविध डिपार्टमेंट्सवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यांच्या कार्याचं नियोजन करण्यासाठी एस्टॅब्लिश केलेलं असतं. सेंट्रल ऑफिसद्वारे सर्व व्यवहार नियंत्रित व नियोजित होत असतात. सर्व व्यवहारांचं संचलन होत असतं, समन्वय प्रस्थापित केला जात असतो. पुढचा मुद्दा आहे विशेषीकरण. प्रत्येक विभागाचं विशेषीकरण साधलेलं असतं. उदाहरणार्थ खेळणी दुकान, दागिने विभाग, पादत्राणे विभाग, स्टेशनरी विभाग इत्यादी. एका विभागात फक्त एकाच प्रकारच्या एकच वस्तू विक्रीला असल्यामुळे प्रत्येक विभागातील सेवक वर्ग त्या वस्तूंच्या बाबतीत तज्ज्ञ झालेला असतो. त्याला विशेष असं नॉलेज त्याबद्दल प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे तो ग्राहकाला व्यवस्थितपणे माहिती देऊन ग्राहकाला कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे हे जाणून घेऊ शकतो आणि ग्राहकाच्या मागण्या ह्या पूर्ण करून देऊ शकतो. ग्राहकाला योग्य त्या वस्तू व सेवेचा पुरवठा तो करू शकतो. त्यानंतर मध्यवर्ती स्थान. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकछती दुकानं असल्यामुळे दूरवरच्या ग्राहकांना तिथे जाऊन एकत्र खरेदी करणे सोयीचे होत असते. मध्यवर्ती जागा ही ह्या दुकानासाठी निवडलेली असते. त्यामुळे आजूबाजूचे सर्व ग्राहक ह्या ठिकाणी येऊन खरेदी करू शकत असतात. त्यांना ते सोयीचं होत असतं. त्यानंतर दर्जेदार वस्तू व दुर्मिळ सेवा. ही दुकानं मालाच्या दर्जाबाबत विलक्षण जागरूक असतात. दर्जेदार वस्तू विकून उच्च व मध्यमवर्गीय ग्राहकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न ही दुकानं करत असतात. त्यामुळे विविध सेवासुद्धा ह्या दुकानांद्वारे दिल्या जातात. जसं घरपोच मालाची डिलिव्हरी दिली जाते, घरपोच सेवा दिली जाते, वाचनालय ह्या ठिकाणी असतं, करमणूक सेवा असते, टेलिफोन, टी व्ही, पार्किंग इत्यादी सोयीसुविधा ग्राहकांना दिल्या जात असतात. आणि अशा सोयींमुळे ग्राहकांना खरेदी व्यवस्थितपणे आरामशीरपणे करणे शक्य होते आणि खरेदीचा आनंद मिळवता येतो. सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे
सर्व खरेदी एकाच ठिकाणी आल्यानंतर ग्राहकाची होऊ शकत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उधारीची मर्यादित सवलत. सहसा ही दुकानं उधारी देत नाहीत, उधारीवर माल ग्राहकाला देत नाहीत. म्हणजेच हे व्यवहार बहुधा रोखीनेच होत असतात. परंतु क्वचित प्रसंगी काही निवडक ग्राहकांना, जे ग्राहक नियमित या दुकानांना भेट देत असतात, त्या नियमित येणाऱ्या ग्राहकांना ही दुकानं या दुकानाचं मॅनेजमेंट उधारीची सवलत काही कालावधीसाठी देत असतं. म्हणजेच अशा पद्धतीची उधारी अर्थातच दुकानातल्या मालाची विक्री वाढावी यासाठी दिली जात असते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे वस्तूंची विपुल विविधता. असंख्य वस्तूंच्या नाना तऱ्हा, नाना प्रती, अनेक प्रकारच्या प्रती, प्रकार, रंग, वास व आकार अशा असंख्य वस्तू ह्या दुकानांमधून ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. एकच वस्तू वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध करून दिलेली असते. त्यामुळे एकछती दुकानांमध्ये ग्राहकांना निवडीला प्रचंड वाव असतो. ते आपल्याला जी वस्तू हवी ती निवड करू शकत असतात. कारण ह्या ठिकाणी एकाच वस्तूच्या अनेक प्रकारे, अनेक क्वांटिटीमध्ये किंवा क्वालिटीमध्ये ती वस्तू उपलब्ध करून दिली जात असते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे दुसरा, साखळी पद्धतीची किरकोळ विक्रीची दुकाने किंवा साखळी पद्धतीची किरकोळ विक्री केंद्रधारक विक्रेते, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं चेन स्टोअर्स और मल्टिपल शॉप रिटेलर्स. तर विभागीय दुकानं हे एकाच छताखाली असतात, परंतु साखळी पद्धतीची दुकानं मात्र शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभारलेली असतात. एका शहरामध्ये किंवा असंख्य शहरामध्ये किंवा संपूर्ण देशभर कदाचित एखाद्या दुकानाची किंवा एखाद्या प्रॉडक्टची शाखा ही देशाच्या बाहेरही असू शकते. यांना साखळी पद्धतीची दुकानं किंवा चेन स्टोअर्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपल्या माहितीतलं जे उत्पादन आहे ते बाटा शूज हे प्रत्येक शहरामध्ये त्याचं दुकान असतं, शोरूम असतं आणि त्यामधून आपण बाटा कंपनीचेच शूज किंवा चप्पल्स खरेदी करण्यासाठी जात असतो. म्हणजेच या ठिकाणी विशेषीकरण केलेलं असतं, परंतु हे विशेषीकरण शहरामध्ये अनेक भागामध्ये किंवा विविध शहरांमध्ये सुद्धा आढळून येत असतं. तर मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्री करण्याचा आणखी हा एक प्रकार आहे साखळी पद्धतीची दुकाने. एकाच प्रकारच्या वस्तू विकणारी अनेक विक्री केंद्रे ठिकठिकाणी शाखा म्हणून किरकोळ विक्री केंद्र म्हणून उभारली जात असतात. एकाच प्रकारच्या वस्तू विकणारी साखळी पद्धतीची दुकाने म्हणजे ही विशेष वस्तू दुकानेच असतात. ही दुकानं एकाच संघटनेच्या मालकीची असतात व त्या संघटनेकडूनच त्यांचं व्यवस्थापन पाहिलं जात असतं. सर्व शाखांवर मध्यवर्ती कचेरीतूनच नियंत्रण ठेवलं जात असतं. ह्या पद्धतीत सुद्धा मध्यवर्ती कचेरीकडून नियंत्रण किंवा नियोजन प्रस्थापित होत असतं. विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करणारी केंद्रे नियंत्रण करणारी एकाच संस्थेच्या मालकीची व व्यवस्थापनाखाली असणारी ही किरकोळ विक्रीची दुकाने म्हणजे मोठी संघटना मानली जाते. साखळी पद्धतीची दुकानं एखाद्या शहरात अगर महानगरात वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा उपनगरांमध्ये अथवा एखाद्या प्रदेशात विविध गावांमध्ये विखुरलेली असतात. काही वेळा ही दुकानं दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा पसरलेली असतात. हे मगाशी मी सांगितलं. म्हणजेच ह्या दुकानांचं विस्तारीकरण झालेलं असतं. ज्या पद्धतीने उत्पादन हे पॉप्युलर आहे त्यानुसार त्याला विस्तारीकरण हे मिळत असतं. तर जेव्हा एखाद्या किरकोळ विक्रेत्याला आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असतो तेव्हा त्याच्याकडे हा पर्याय उपलब्ध असतो. अधिकाधिक वस्तूंची विक्री करण्यासाठी अधिकाधिक केंद्र स्थापून तो व्यवसायाचा विस्तार करत असतो आणि साखळी पद्धतीची दुकानं हा पर्याय त्याला निवडता येतो. तर भारतामध्ये साखळी पद्धतीची दुकानं ही लोकप्रिय झालेली आहे. बहुतेक विकसनशील देशांमध्ये ह्या पद्धतीची दुकानं ही लोकप्रिय असतातच. उदाहरणार्थ मी सांगितलं मगाशी बाटा शू कंपनीची दुकानं आहे, नॅचरल गॅस कंपनी, शिवणयंत्रांची उदाहरणार्थ उषा शिवणयंत्र मशीन यांची दुकानं ही लोकांच्या परिचयाची झालेली आहे. आणि साखळी पद्धतीची दुकानं विविध ठिकाणी असल्यामुळे ग्राहकाला आपल्या सोयीच्या ठिकाणी जाऊन ती वस्तू खरेदी करता येत असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे एकच किंमत असलेली किरकोळ विक्री दुकाने.
किंवा एकच किंमत असलेली किरकोळ विक्री दुकानधारक विक्रेते, वन प्राईस शॉप रिटेलर्स, जे आपण नेहमी ऐकत असतो. हरेक माल, हरेक माल म्हणजेच फिरते विक्रेते जरी असले तरी हरेक मालमध्ये त्यांच्या सर्व वस्तूंची, ज्या विक्रीसाठी ते आणत असतात त्या वस्तूंची किंमत ही एकच असते आणि किंमत कमी असते. आणि अनेकविध वस्तू त्यांच्या लोटगाडीवर किंवा त्यांच्या टोपलीमध्ये उपलब्ध असतात. तर ते फिरते विक्रेते, परंतु स्थिर विक्रेतेसुद्धा अशा पद्धतीने एकच किंमत ठेवून दुकानांची उभारणीही करत असतात. तर ही दुकानं सर्वप्रथम अमेरिका येथे सुरू झाली आणि या दुकानांमध्ये वस्तूंची एकच किंमत असते. म्हणजे एकच किंमत असलेली दुकाने, हे दुकान जिथे सर्व वस्तूंच्या किमती ह्या एक आणि एकच असतात. ह्या वस्तू विविध आकार, रंग आणि दर्जा असलेल्या असतात. वस्तूंच्या किमती आधीच निश्चित केलेल्या असतात. वस्तूंच्या किमतीविषयी घासाघीस करण्याची सोय ह्या दुकानांमध्ये नसते. म्हणजे बार्गेनिंग ग्राहकाला करता येत नाही आणि यानुसारच ग्राहकाला एक विश्वास निर्माण होतो की ह्या वस्तूंची किंमत एकच आहे, म्हणजे मला जी वस्तू खरेदी करावीशी वाटते ती खरेदी करायला काही हरकत नाही. ही दुकानं एकाच किमतीत सर्व वस्तूंची विक्री करत असल्यामुळे मोठ्या किरकोळ विक्रेत्यांच्या बाजारपेठांच्या जवळपास दुकानं उभारून मोठ्या किरकोळ विक्रेत्यांशी ही दुकानं एक प्रकारे स्पर्धाच करत असतात. कारण कमी किंमत ही ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे उलाढाल ही त्वरित होते, लवकर वस्तू केल्या जातात आणि ही दुकानं सहसा रोखीने माल विकतात. भारतात काही वर्षापूर्वी कोई भी चीज उठाओ 20 रुपया असं म्हटलं जात होतं. मार्केटमध्ये ओरडून सध्यासुद्धा काही वस्तूंची विक्री ह्या पद्धतीने होते. कोई भी चीज उठाओ 20-20 रुपया, हर एक माल 10-10 रुपया असं ओरडून आपण विक्रेते म्हणताना ऐकत असतो. तर यानुसारच आपण ठळक वैशिष्ट्ये एकच किंमत असलेल्या किरकोळ विक्री दुकानांची सांगू शकतो. आउटस्टँडिंग फीचर्स ऑफ वन प्राईस शॉप रिटेलर्स. पहिलं आहे गर्दीच्या ठिकाणी स्थापना. ह्या दुकानांची स्थापना विक्रेता गर्दीच्या ठिकाणी करत असतो की जेणेकरून त्या वस्तूला मागणी निर्माण होईल, त्या वस्तूची विक्री वाढेल. उदाहरणार्थ बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स, विविध मोठ्या बाजारपेठा, काही यात्रा, जत्रा, ह्या गर्दीच्या ठिकाणी धंदा किंवा व्यवसाय करण्याचा, फायदा मिळवण्याचा प्रयत्न हा व्यावसायिक करत असतो. काही वेळेस या दुकानांची उभारणी ही काही विशिष्ट सणवार असतील आणि त्या सणवारानुसार काही जत्रा भरत असतील, काही उरूस भरत असतील, तर त्या गर्दीच्या ठिकाणी उभारणी केली जात असते. दुसरं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. विविध प्रकारच्या आकाराच्या, दर्जाच्या, तऱ्हांच्या आणि विविध उपयोगाच्या वस्तू ह्या एकाच किमतीला विकण्याचा ह्या दुकानांचा प्रयत्न किंवा हेतू असतो. पुढचं तिसरं वैशिष्ट्य वस्तूंची विविधता. वस्तूंची विविधता. ह्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंचे अनंत नमुने, कित्येक नमुने विक्रीस ठेवलेले असल्यामुळे ग्राहकांना निवडीला भरपूर वाव मिळत असतो. पुढचं वैशिष्ट्य कमी किमतीच्या व दैनंदिन वापराच्या वस्तू. या दुकानदारांनी वस्तू ह्या कमी किमतीच्या आणि दैनंदिन वापराच्या विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ स्टेशनरी, काचेचं सामान, स्वयंपाकाच्या वस्तू, खाद्यपदार्थ यासारख्या कमी किमतीच्या व नेहमी लागणाऱ्या वस्तू हा दुकानदार दुकानांमधून ठेवत असतो. म्हणजेच ह्या वस्तूंची विक्री ही झटपट होत असते आणि उलाढाल ह्या व्यापाराची दैनंदिन असते. त्यानंतर मोठी उलाढाल व आकर्षक नफा. मगाशी सांगितल्याप्रमाणे दैनंदिन उलाढाल असल्यामुळे मोठी उलाढाल ह्या व्यापारामध्ये किंवा विक्रेत्याची होत असते. प्रत्येक वस्तूमागे मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण जरी कमी असलं आणि एकच किंमत ठेवलेली असली तरीसुद्धा रोजच्या रोज वस्तू विक्री होत असल्यामुळे नफ्याची रक्कम ही वाढत असते आणि उलाढाल रोज होत असल्यामुळे, लवकर होत असल्यामुळे ह्या व्यापाऱ्यांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत वस्तू विक्रीसाठी आणि पर्यायाने त्यांचा नफासुद्धा वाढत असतो. त्यानंतर पुढचा शेवटचा प्रकार आहे मक्ताधारक किरकोळ विक्रेता किंवा फ्रँचाईज. तर किरकोळ विक्रेत्याचा हा आधुनिक प्रकार आहे. किरकोळ विक्रीमध्ये हा प्रकार आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या प्रकारात उत्पादक आणि विक्रेता
त्यांची उत्पादनं किंवा विक्रेय वस्तू इतर व्यापाऱ्यांना आपल्या बोधचिन्हाचा वापर करण्यासाठी सोपवत असतात. आपल्या बोधचिन्हाचा व नावाचा वापर करून ठराविक मानधनाच्या म्हणजे कमिशनच्या मोबदल्यात विकण्यासाठी हा दुकानदार परवानगी देत असतो. हा उत्पादक किंवा विक्रेता परवानगी देत असतो. अनेकदा मूळ उत्पादक किंवा विक्रेता त्यांची केंद्रे उघडून देत असतात, म्हणजे दुकानंसुद्धा उभारून देत असतात विक्रीसाठी, आणि विक्रेत्याला अशा दुकानांमधून त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी ते मदत करत असतात. म्हणजेच ठराविक रक्कम किंवा विक्रीच्या टक्केवारीनुसार होणारी रक्कम त्यांना मानधन, ज्याला रॉयल्टी म्हटलं जातं, रॉयल्टी म्हणून दिली जात असते. आणि विशिष्ट भागात किंवा बाजारपेठेमध्ये उत्पादकांची सर्व उत्पादने किंवा विक्रेत्याच्या सर्व विक्रय वस्तू विकण्याचा विशेषाधिकार किंवा मक्ता संबंधित विक्रेत्याला मिळत असतो. म्हणजेच विशिष्ट उत्पादकाची विशिष्ट वस्तू विकण्याचा मक्ताधिकार जर एखाद्या विक्रेत्याला दिलेला असेल तर त्याला मक्ताधारक किरकोळ विक्रेता असं म्हटलं जातं. आणि उत्पादक व विक्रेता यांच्यामध्ये होणाऱ्या कराराला फ्रँचाईज असं म्हटलं जातं. विशेषाधिकार देणारा जो उत्पादक आहे त्या उत्पादकाला फ्रँचायझर, आणि जो विशेषाधिकार प्राप्त करतो त्याला फ्रँचायझी असं म्हटलं जात असतं. म्हणजेच मूळ उत्पादक किंवा इतर विक्रेता जो आपलं उत्पादन किंवा विक्रेय वस्तू विक्रेत्यांना किंवा व्यापाऱ्यांना सोपवत असतो तो फ्रँचायझर, आणि फ्रँचायझरची उत्पादनं किंवा विक्रेय वस्तू विकण्याचं मान्य करणारा विक्रेता किंवा व्यापारी याला फ्रँचायझी असं संबोधलं जात असतं. म्हणजेच मक्ताधारक किरकोळ विक्रेता असं संबोधलं जात असतं. आणि विशेषाधिकार देणारा उत्पादक आणि मक्ता देणारा किरकोळ विक्रेता यांच्यामध्ये जो करार घडून येत असतो त्याला फ्रँचाईज करार, फ्रँचाईज ॲग्रीमेंट असं संबोधलं जात असतं. मग ह्या करारामध्ये संबंधित केंद्र मक्तेदारी हक्काने चालवण्याबाबतच्या अटींचा समावेश केलेला असतो. म्हणजेच फ्रँचाईज करार कोणत्या तत्वानुसार स्थापन झालेला आहे, कोणत्या तत्वानुसार अस्तित्वात आलेला आहे, ते तत्व आणि अटी यामध्ये समाविष्ट केलेले असतात. तर मित्रांनो, आज आपण स्थिर किरकोळ विक्रेत्यांच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्री करणारी दुकानं अभ्यासली. ह्या मोठ्या प्रमाणावरील किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण अभ्यासलं विभागीय भांडारे, त्यानंतर साखळी पद्धतीची दुकाने, त्यानंतर एकच किंमत असलेली दुकाने, आणि मक्ताधारक किरकोळ विक्रेता किंवा फ्रँचाईज, हे प्रकार आपण आज अभ्यासले. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. यानंतर आपण इतर किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ ज्यामध्ये टपाल विक्री करणारी किरकोळ विक्री दुकाने येतील, ई किरकोळ विक्री व्यवस्था येईल, त्यानंतर आणखी काही किरकोळ विक्री व्यवस्था, उदाहरणार्थ विशिष्ट वस्तूंचे किरकोळ विक्रेते, उपभोक्त्यांच्या सोयीच्या ठिकाणी विक्री केंद्र असलेले किरकोळ विक्रेते, डिस्काउंट स्टोअर, टपाल विक्री इत्यादीचा समावेश आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.